मध्य महाराष्ट्रामध्ये आज जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये डाळिंबाच्या बागामध्ये जास्त नरकळी निघण्याची समस्या ही शेतकऱ्यांना परेशान करते. आपण मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या शेवटी ह्या बागेची ट्रीटमेंट केली होती आणि आज आपण 15 दिवसानंतर बघतोय की सगळीकडं मादी कळीचंच प्रमाण जास्त आहे. लोकांच्या बागामध्ये जिथं 90% नळकळी निघालेली आहे, तिथं आपले 50% मादी कळी, 50% नळकळी ह्या प्रमाणामध्ये आपण एक अ, प्रमाण काढलेलं आहे. काही योग्य वेळेस योग्य प्रकारच्या ट्रीटमेंट आपण दिल्यात. आपण योगेश म्हस्के सरांसोबत आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात की आपण असं काय केलं ज्याच्यामुळं आपण मादी कळी योग्य प्रमाणामध्ये काढण्यामध्ये यशस्वी राहिलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार ईश्वर भाऊ. नमस्कार. ठीक आहे. आज आपण ज्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे ते नांदरचे ईश्वर सोनवणे. आज त्यांच्या डाळिंब बागेमध्ये आपले सगळे किती झाड आहे सर? 500 झाडे. 500. बरं, आपण मागच्या वर्षी किती उत्पादन घेतलं होते? मागच्या वर्षी कमी उत्पादन निघालं होतं आपल्या. आपण स्वतःच म्हणजे केले होते त्याचे ट्रीटमेंट, पण आपल्याला काही जमलं नाही त्याचं एवढं. कमी प्रमाणात माल निघाला होता. बरं. आता यावर्षी म्हणजे सुरुवातीला तर तुम्ही विश्रांतीची जी कामं केली ती केली. आपण मध्ये आता यांनी 1-2 पाणी सोडल्यानंतर आहे ना, हा, एकदम पाणी 2-3 पाणी झाल्यानंतर जेव्हा बाग चौकी चांगली निघली होती त्यावेळेत आपण ट्रीटमेंटसाठी या बागेत आलो होतो, बरोबर आहे? हो, बरं. आणि एक 8-10 दिवसच म्हणजे 10 ते 12 दिवसच झाले या हा, गोष्टीला. 12 मला वाटतं 10-11 हा 8-9-10 तारखेला आपण ट्रीटमेंट चालू केली होती है ना. हां, जानेवारीच्या शेवटी आपण व्हिजिट केली आणि त्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू 8-9 केली. तारखेला ट्रीटमेंट चालू झाली होती. 10-12 दिवस झाले ते. आता तुम्हाला बागेत काय वाटतं? आता हे बघा, आता हे निघताना काय वाटतं? बागेमध्ये भरपूर प्रमाणात मादीच दिसू राहिले आता, आणि नर कमी दिसू राहिला आणि मादी भरपूर दिसू राहिलेली. हा, हा, हा फरक जाऊन राहिला. हा. तुम्ही जे ट्रीटमेंट दिलं त्या पद्धतीने आपण खत औषध सोडल्यामुळे भरपूर आता मादी प्रमाण जास्त वाढलेलं दिसू राहिला. बरं, याच्यासोबत आपण पाणी कमी देत होते, हा, पाणी थोडं कमी कमी चालू आहे बरोबर सुरुवातीला. आहे? आपण जे पाचट वगैरे टाकलेलं आहे हे हा, व्यवस्थित पाचट केलंय. टाकलं. आणि याच्यासोबत पाणी तर योग्य ठेवायचंच आहे आपल्याला. हा, त्यासोबत- सुरुवातीला पाणी कमीच सांग. हा, नाही नाही, काय होतं आता जे डाळिंब बहार लोकांनी पकडला किंवा शेतकऱ्यांनी जो डाळिंब बहार अगोदर पकडला तो फेब्रुवारीच्या आतमध्ये जी बाग चालू झाली ती तिथं नर निघायचं कारण म्हणजे त्यावेळेत पाहिजे तेवढं पोषक वातावरण डाळिंबाला नसतं. जेवढं पाहिजे तेवढं टेम्परेचर याच्यामध्ये हवामानामध्ये तापमानामध्ये किंवा वातावरणामध्ये नसतं. आणि डाळिंब कळी निघण्यासाठी जे टेम्परेचर, जे वातावरणातलं जे योग्यता म्हणतो आपण किंवा जे वातावरण पाहिजे ते फेब्रुवारी ते मार्च या दरम्यानच कळी चांगली निघते. त्याचसोबत आपण कसा अन्नद्रव्य साठा देतो, त्याचसोबत आपली पाण्याची मात्रा कशी असते, त्याचसोबत आपल्या जमिनीत जी आपण टाकलेली खतं आहे ही उचलले जातात का नाही जातात ते बघणं गरजेचं असतं. यासोबत आपल्या जमिनीत जे काही झाडांची अन्न ग्रहण करणारी मुळी असते ती मुळी सक्रिय आहे की नाही आहे, का तिच्यावरती काही रोगांचा प्रादुर्भाव आहे. कारण डाळिंबामध्ये निमॅटोड हा सूत्रकृमी म्हणतो आपण त्याला, हा जास्त अटॅक भरपूरशा भागात आपल्याला जाणवतो. कारण निमॅटोडचा अटॅक आपली जमीनच आपण बेड पद्धतीत डाळिंब लावतो त्यामुळं. आणि त्याचसोबत बुरशीनाशक जे काही फंगल इन्स्पेक्शन असतात त्याला काही आपण जमिनीतून जास्त काही सोडत नाही वेळोवेळी. त्याचसोबत आपलं फर्टिगेशनचा अतिरेक असतो, आपण वॉटर सोल्युबलमधून पण फर्टिलायझर देतो, त्याचसोबत खताच्या मात्रेतून फर्टिलायझर जातं. मग अशा वेळी जमिनीत जी काही आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश ही मुळ्यांना उपलब्ध करून देणारी सूक्ष्म जीव असतात, ज्याला आपण जीवाणू म्हणतो, ती जीवाणू या आपल्या फर्टिगेशनच्या अतिरेकामुळं काम करणं बंद करतात किंवा ते नष्ट होत चालतात. मग अशा वेळी आपल्याला ती जीवाणू जमिनीत वाढवणं फार गरजेचे असते. मग अशा वेळी आपण फर्टिलायझर द्यायचं नाही असं नाही, परंतु त्याची मात्रा पाहिजे तशी. मग ती देताना आपल्याला ती मात्रा कशी द्यायची याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपलं पाण्याचं पण परीक्षण होणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपल्या
झाडामधलं पान, देठ हे दोन्ही पण परीक्षण होणं गरजेचं आहे. हे यांचे जे रिपोर्ट येतील किंवा हे जे परीक्षण होईल याच्यामधून काय होईल का आपल्याला आपल्या जमिनीमध्ये, आपल्या सॉईलमध्ये काय कमतरता आहे ते दिसून येते, आपल्या झाडामध्ये काय कमतरता आहे ते दिसून येते. मग आपण ते मुळावाटं किंवा पानावाटं दोन ठिकाणून आपण ती पूर्तता करू शकतो. आणि अतिरेक करणार नाही आपण. मग याच्यामुळं काय होईल, आपल्याला डिटेक्ट होईल, आपल्याला आपल्या जमिनीत पोटॅश कमी पडतंय, आपल्या जमिनीत फॉस्फरस कमी आहे, आपल्या जमिनीत नत्र कमी, जी घटक कमी आहे, आपल्या काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे पानात. मग ह्या गोष्टी आपल्याला जर डिटेक्ट झाल्या तर आपण तेवढेच मुबलक अन्नसाठा झाडामध्ये देऊ. आणि जेणेकरून काय होईल, मग आपण जे अतिरेक करतो याच्यामुळं जो दुष्परिणाम होतात झाडांवर, ज्याचे साईड इफेक्ट होतात, कुठली गोष्ट जास्त घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट जाणवतात, मग ते साईड इफेक्टपासून आपण वाचू शकतो. आणि यासोबत आपण जो औषधाचा फवारण्याचा जो अतिरेक करतो यामुळे काही ठिकाणी आता काही रोगग्रस्त झाडं असतात, काही झाडांमध्ये तेल्यांसारखा रोग आहे, अशा ठिकाणी पण औषधाचा अतिरेक जर वाढून गेला तर तो तेल्या तुमचा जर काडीवर असला तो फळावर चालू होऊन जातो. असे ह्या गोष्टी सांभाळणं फार गरजेचं. झाडाला पाहिजे तेवढा मुबलक अन्नसाठा देणं गरजेचं आहे. त्याचसोबत आपण जे नियोजन करतो ते पाण्याचं असो, खताचं असो, ते आपल्या जमिनीच्या योग्यतेनुसारच असलं पाहिजे. झाडाला जेवढी रिक्वायरमेंट आहे, झाडाची जेवढी गरज आहे तेवढंच आपण दिलं पाहिजे. तरच आपण एक यशस्वी बहार काढू शकतो. आणि डाळिंबात ह्या गोष्टी सांभाळणं फार गरजेचं आहे. असं बऱ्याचशा ठिकाणी बघितलं गेलं की फॉस्फेटचं कंटेंट सॉईलमध्ये अगोदरच चांगल्या प्रमाणामध्ये असतं, पण तरी शेतकऱ्याला त्याची माहिती नसल्यामुळं तर अजून त्याचा डोस वाढत जातो. तर ते अतिरेकच झाला एक प्रकारे. त्याच्यामुळं नरकरी निघण्याचं पण प्रमाण जास्त असतं बऱ्याचशा ठिकाणी. बरोबर आहे. आणि काय होतंय, आता फॉस्फरस लेवल जमिनीत असताना आपण वरून देतो, जमिनीतून देत राहतो तो फर्टिगेशनमधून म्हणा. मग अशा वेळी आपण तो फॉस्फरस झाडं उचलतं का नाही हे बघणं फार गरजेचं आहे. अशा वेळी आपण ती फॉस्फरस उचलणारी सूक्ष्म जीवाणू जर जमिनीतून दिली तर आपल्याला ते बेटर राहील. आपल्याला नवीन फॉस्फरस देण्यापेक्षा आहे तो जमिनीतला अन्नद्रव्य साठा झाडाला उचलण्यासाठी जेवढी मदत करता येईल, ती जीवाणूमार्फत जी मदत करता येईल ती मदत करणं गरजेचं आहे. आणि ही जी जीवाणू असतात ती जमिनीत सक्रिय राहणं गरजेचे आहे. तरच आपलं झाड सशक्त राहील, तरच आपल्या मुळ्या अन्नद्रव्याचा साठा झाडापर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळं ह्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. आणि आपण जे आता ह्या बागेत बघतोय, जी मादी कळी आपण सुरुवात केली, अजून तर काही जास्त फ्लो निघलेलं नाही. एक पण 30-40 पहिलाच स्ट्रोक याचा चांगला हां, मादीकळीचा स्ट्रोक आहे. 30-40% झाडामध्ये चौकी निघलेली, पण बाकीची जी चौकी आहे, ती पूर्ण तुंबरलेली आहे. काडी पूर्ण स्ट्रॉंग झालेली आहे, चौकी पूर्ण म्हणजे फुटण्याच्या अवस्थेत आहे. आता या अवस्थेमध्ये आपण थोडासा पाण्याचा स्ट्रोक वाढवला आणि अन्नद्रव्याचा साठा योग्य सांभाळला 15 दिवसात, तर ही बाग आपली पूर्ण व्यवस्थित निघून जाणार आहे. आणि आता जे योग्य टायमावर ही बाग निघते याच्यामध्ये गळ पण कमी राहणार आहे आणि याची सेटिंग पण फास्ट होईल, वन टाईम सेटिंग होऊन जाईल. तरी शेतकरी मित्रांनो, जास्त काही अनावश्यक गोष्टी करायची गरज नाही. योग्य वेळेवर योग्य ट्रीटमेंट घ्या, वातावरण बघा, झाडाच्या कंडिशन बघा, झाड जे मागतंय ते वेळेवर द्या, आपला कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका, पाणी देताना सिस्टम ठेवा, पाणी पण मुबलक प्रमाणात द्या. त्याचसोबत रोगप्रतिकार शक्ती झाडामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा, अन्नद्रव्याचा साठा चांगला द्या. जोपर्यंत आपण बहारापूर्वी झाड रेस्ट आणि ब्रेक ज्या दोन गोष्टी, विश्रांती आणि ताण, ह्या ज्या दोन गोष्टी त्या आपण व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आपण बहारात कुठल्याही प्रमाणात सक्सेस होत नाही. योगेशराव, आता बऱ्याचशा ठिकाणी आपण फिरलो जिथं नरकळी जास्त निघाली आहे, त्यामुळे शेतकरी परेशान आहे. तर अशा शेतकऱ्यांना काय मेसेज तुमचा एक छोटासा? शेतकऱ्यांनी, मला तरी वाटतं, जसं योगेशरावांनी टायमावर ट्रीटमेंट केली, ईश्वर ज्या गोष्टी जरुरी होत्या त्या केल्या, असं बाकी शेतकऱ्यांनी ज्यांनी नाही करू शकले किंवा आता पुढं करण्याची इच्छा असेल त्यांना काय उपाय? त्यांनी सुरुवातीला जो आपल्या बागेत नर आहे तो तर गळूनच जाणार आहे. नर गळाल्यानंतर त्यांनी झाडामध्ये अपटेकिंगसाठी, झाडामध्ये जेवढं अन्नद्रव्य साठा देता येईल त्याच्यामध्ये फॉस्फरस लेवल असो, पोटॅश लेवल असो, किंवा जी काही संजीवकं लागतात आपल्याला, त्याचसोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्याचा साठा असेल, ह्या गोष्टी त्यांना झाडाला देणं गरजेचं आहे. त्याचं वेळ, टायमिंग सगळ्या गोष्टी असतो, त्याची जास्त माहिती आणि त्याचं ते प्लॉटनुसार कसं नियोजन करता येईल हे आपण प्लॉट व्हिजिट करून सांगू शकतो प्रत्येक शेतकऱ्यांना. आणि शेतकऱ्यांनी
ते मार्गदर्शन विचारण्यासाठी कॉन्टॅक्ट करावं. आपणही कॉन्टॅक्ट करू. आणि ह्या बागेत आपण आज जी बघतोय मादी कळी, ही आपण एक 8-15 दिवसाच्या दरम्यान ईश्वर भाऊ परत आपण जेव्हा सगळी चौकी आपली बाहेर निघेल, त्यात मग नर असो मादी असो जे असेल, आता तर कंडिशननुसार आपल्याला जवळपास याच्यामध्ये 60-70% मादी दिसते मादी. जिथून निघते तिथून, आणि 40% नर दिसतोय. हे प्रमाण पाहिजे, हा रेशो पाहिजे, 60-40चाच रेशो पाहिजे बागेत. मग आपण जेव्हा सगळी चौकी निघेल त्यावेळेस परत आपण व्हिडिओ काढू. आणि आपण जास्त खर्चही करणार नाही, कारण काय होतं, झाडानं घेणं पण गरजेचं आहे. सारखं आपण जर औषधी सारखं आपण औषधी खताचा मारा करत राहू तर झाड तेवढं उचलत नाही. झाडाला उचलण्यासाठी जे पाहिजे ते योग्य वेळी देणं गरजेचं असतं. आपण थोडंसं फिरून लोकांना दाखवू, जवळजवळ सगळ्याच झाडांवर कशी मादी कळी निघालेली आहे. हो चालेल. तर आपण थोडंसं आता बघा, जवळून बघितल्यानंतर तर जी छोटी कळी निघाली त्याच्यामध्ये सुद्धा क्लिअरली आयडेंटिफाय होऊन जातं की वरच्या भागामध्ये बघा की कुठंही बघा, प्रत्येक ठिकाणी आणि विशेष म्हणजे जी कळी निघाली, जी कळी निघते ती स्ट्रॉंग मादी कळी निघते. हा, आणि ते पण महत्वाचं आहे, कारण स्ट्रॉंग मादी कळी नसेल तर मग ते निघते ना, ती गळ कमी असते ते त्याच्यामध्ये. मागच्या बाजूला जे सिलेंड्रिकल त्याचा शेप आहे त्याच्यामध्ये ताकद पाहिजे, जेणेकरून पुढं फळ व्यवस्थित बनतं. किंवा त्याला गळीला ते जास्त गळीचा प्रादुर्भाव वाढत नाही. एक 8-10 दिवसामध्ये बाकीचं सगळं निघून जाणार आहे. हा, आता हे बघा, मादी कळी सोबत नरकळी सुद्धा आहे, कारण ते पण बागामध्ये आवश्यक आहे. पण आपल्याला जे योग्य फळ घेण्यासाठी 50-60% जे मादी कळी पाहिजे असते, ती पहिल्या दुसऱ्या स्ट्रोकमध्ये आल्यानंतर शेतकरी आश्वस्त होऊन जातो की भाई त्याला आता ह्यावेळेस चांगलं उत्पादन मिळेल. धन्यवाद मस्के सर. धन्यवाद धन्यवाद ईश्वरराव. धन्यवाद.